राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांबद्दल मोठं राजकीय विधान केलंय। आटपाडी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुश्रीफ म्हणाले, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिथे युती करणं शक्य आहे तिथे युती करायची, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत शांत बसायचं नाही असंही सांगितलं। प्रत्येक कार्यकर्त्याची हीच इच्छा असते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस फक्त राजकारणच नाही तर समाजकारणालाही प्राधान्य देते असं मुश्रीफ म्हणाले। कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं आणि महायुतीचा किंवा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। निवडणुकीच्या काळात महायुतीतील तीनही पक्षांनी एकमेकांवर टीका करणं टाळावं असा सल्लाही त्यांनी दिला। आपला पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी काम करतो असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। फक्त तुम्ही आपल्या पक्षावर एकमेकावर टीका न करता निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवल्यावर त्यावर युतीचा झेंडा कसा फडकेल आणि त्यात राष्ट्रवादीचा कसा फडकेल यासाठी आपण सर्वांनी काम करावं। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।